हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. बघा 5-6 महिन्यातून हा मी लॉंग ब्लॉग टाकत आहे. तर आज आम्ही चाललो आहे नारायणपूरला आणि शिवांशी देवांशी ते बघा मेकअप करून तयार झाले आहेत इथे. आता चाललो आहे आम्ही. आमचं कसं अचानक लेट ठरलं. लेट म्हणजे आम्हाला तरी घरून निघायलाच एक 10:30 तरी वाजल्याच. 10:30-11 म्हटलं तरी चालेल. आणि इथे बघा आम्ही आत्ता आलो आहे, उमरजमध्ये आहे. आणि इथून आता आम्ही चाललो आहे नारायणपूरला. जाण्याचं कारण असं की खूप दिवस झाला आम्ही म्हणत होतो, खूप दिवस म्हणण्यापेक्षा लग्न झाल्यापासून एक 4-5 वर्ष झालं की आम्ही जाईन असं म्हणतोय, पण कधी चान्स भेटला नाही. आणि नंतर शिवांशी देवांशमुळे पण आम्ही कुठे लांब जायला नको म्हणायचं, कारण त्यांना पण जास्त प्रवास नाही सहन होत. तर मग आज होता टाईम आणि संडे पण होता, हो ना, सुट्टी होती. मग म्हटलं चला तेवढंच एन्जॉय तर करूया. तर हा बघा, आम्ही पोचलो आहे इथे बोगद्यापाशी पुण्याला जाताना. आणि इथून अजून भरपूर अंतर होतं. आणि जाताना काय विचारू नका, एवढं ट्रॉफिक लागलं का नाही, खूप ट्रॉफिक होतं. तो काय ट्रॉफिकचा मी व्हिडिओ घेतलाच नाही आहे, हा फक्त बोगद्यातलाच व्हिडिओ आहे. तर बघा, हा व्हिडिओ घेण्याचं कारण असं की मला छान वाटलं जरा, मग काहीतरी वेगळं. रोजच घरात बसून बोर झालं होतं, कंटाळा आला होता, सारखंच घरातच असायचे. मग त्यामुळे आज म्हटलं चला आता झालंच प्लॅनिंग तर जाऊया. आणि आत्ता बघा नारायणपूरच्या जवळच म्हणण्यापेक्षा त्या रोडलाच चाललोयच आम्ही. आता इथून एक 10-15 मिनटात मंदिरच येते. बघा इथे गाड्याचं पार्किंगचं आलंच आहे इथून, म्हणजे इथं नाही पार्क करायचं, आतमध्येच आहे. पण आणि बघा फायनली आम्ही आता पोचलो. इथं गाडी पार्क केली आणि असंच म्हटलं एक हे बघा पूर्ण पार्किंगचंच आहे. इथे पार्किंग करतात. खूप छान होतं आणि खूप छान वाटत पण होतं इथे. आणि खूप गर्दी, संडे असल्यामुळे खूप गर्दी पण होती इथे. शिवांश देवांश काही थांबायलाच तयार नाही. आहोंनी दोघांना धरलेलं, तरी पण त्यांना कसं कुठं बाहेर न्यायचं की असं कुठेही पळतच असतात. आणि आत्ता बघा आम्ही चाललेलो आहे मंदिरात आतमध्येच चाललो आहे. खूप छान मंदिर आहे, तुम्ही पण या कधी टाईम भेटला तर. आणि जर कोणी असेल पुण्याला तर नक्कीच ह्या मंदिराला या, दर्शनी होईल. मी आतला काही ब्लॉग घेतलाच नाही आहे, बाहेरूनच घेते. बघा खूप छान परिसर आहे, स्वच्छ तर एवढी स्वच्छता आहे, खूप स्वच्छता आहे. आणि मंदिर पण बघू शकता तुम्ही किती छान आहे. तरी आम्हाला यायला खूप टाईम झाला. आम्हाला तिथे आम्ही 4-4:30ला पोहोचलो, कारण घरून निघतानाच आम्हाला खूप वेळ झाला होता. तर बघा आता तुम्ही एकदा मंदिर पुढून नाही घेतलंय, हे पाठीमागून आहे. तिथे कसं कॅमेरा चालतच नव्हता, त्यामुळे नाही घेता आला मला ब्लॉग. बघा आता फायनली दर्शनही करून आलो आणि इथे जरा आहोंचं म्हटलं चला आपलं फोटो तरी काढूया.